तर मित्रांनो आता वाडा आपला उठून चाललाय दुसरी ठिकाणी। तर संध्याकाळी आपण आकुबाईचा बर्थडे साजरा करणार आहे। तर अशा प्रकारे बिराड आपली निघाली ते आता मलटण साईडला चोंडे जळगावच्या शेजारी आपली बिराड होती। तर आता इथून मलटण साईडला चालली ते। तर चला आपण नियोजन करूया। तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो। तर आज आपल्या आकुबाईचा बर्थडे आहे बरं का मित्रांनो। तर आपण बर्थडे सेलिब्रिटी एकदम सुंदर असा आपल्या या धनगराच्या वाड्यावर सुंदर असा बर्थडे साजरा करणार आहे। त्यासाठी आपण चिकन बिर्याणी बनवली आणि दुसरी गोष्ट केक वगैरे आपण सुंदर असा तुम्हाला पुढची प्रोसेस एकदम पूर्ण दावणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सुंदर असं एकदम आमच्या चारी बिराडाव सुलभन आमंत्रण देऊन आम्ही सगळ्यांचे एका जाग्यावर जेवण आज बनवणार आहे आणि आकुबाईचा बर्थडे साजरा करणार आहे। तर हे पूर्ण 2 वर्षाची आकुबाई झाली बरं का। पूर्ण म्हणजे हा दुसरा बर्थडे आहे तिचा। 2 वर्षाची पूर्ण झाली आज 8/3/2025। तर आता उद्यापासून 3रं वर्ष चालू झालं। तर अशा प्रकारे आपण बर्थडे साजरा करणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ पात्रा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा। तर मित्रांनो आता आपण आलोय केकच्या दुकानात केक न्यायलासाठी चापड गावामध्ये आलोय। तर केक सिलेक्ट केलाय मित्रांनो आणि आता काय पॅकिंगमध्ये बॉक्समध्ये आपल्याला एकदम व्यवस्थित केक करून देतील आणि त्याच्यावर नाव वगैरे टाकून व्यवस्थित घेणार आहे आपण। आता हे केकपैकी बघा त्यातला केक सिलेक्ट केला बरं का मित्रांनो। तर इथं भरपूर बर्थडे होते आणि आज महत्त्वाचं म्हणजे महिला दिन आहे। तर महिला दिनाचा आपल्या आकुबाईचा बर्थडे आहे। तर खूप ह्यो महत्त्वाचा दिवस आहे। तर चला आपण पुढं पाहू। आता आकुबाईचा बर्थडे साजरा करायचा आहे मित्रांनो। तर त्यासाठी आकुबाईला आता हा नवीन ड्रेस घातला। आकू का इकडे बघ, हा आकुबाई नटली बर का। तर आपल्या सानूला सुद्धा कपडे आता घालायचे चालले सानू सुद्धा। तर आता आपल्या वाड्यावर एकदम चुलबंद आमंत्रण आहे म्हणजे आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी बर का मित्रांनो। तर आमच्या लाडाई वहिनी एकदम सुंदर अशी बिर्याणी बनवणार आहेत। वहिनी व्यवस्थित बनवचाल का? हा काय हो। तर बर अशा प्रकारे मित्रांनो हे आपलं मोठं बघूल आहे त्याच्यात आता कांदा चिरून व्यवस्थित टाकतात वहिनी। तर आता आपण सजावट थोडीशी केली तुम्हाला दावतो। तर आता कपडे वगैरे ह्याचा जरा मेकअप वगैरे आकुबाईचा चाललाय। तर इकडं आपल्याला इकडं असे सुंदर असे मेंढर येतं आणि मेंढराच्या कडेला मित्रांनो अशा प्रकारे आपण हे केलंय बाबा म्हणजे फुगे वगैरे लावून आता हे तर केक कापायचा आहे। तर म्हणजे अशा प्रकारे आता नियोजन आपल्या आकुबाईच्या बर्थडेचं चाललंय। तर बाबा आणि लिंबाप्पा ह्या दोघांची जोडी एकदम सुंदर अशी इथं चाललंय बाबा यांची बैठक। आप्पा काय चाललंय? काय नाही, भूक लागली होती हे खातो। अहो 5-10 मिनिटं थांबा की आता बिर्याणी होईल। बर तर मित्रांनो सांगावंसं वाटलं म्हणून सांगतो। तर आज मी केक आणाय गेलतो आताच इतक्यात। तर केक आणतानी ह्यांना आप्पाला आणि लिंबाप्पाला आमच्यात म्हणजे हे वडीलधारी माणसं आहेत दोघच फक्त घेणारे आहेत। तर त्यांच्यासाठी थोडीशी मी आणली होती। तर त्यांनी अगदी म्हणजे खुशीने बाबा मी त्यांना पाजली। तर काहीच अडचण नाही कारण की बाबा त्यांचं म्हणजे म्हणणे होतं बाबा भरपूर दिवसात आज आहे तर तुझ्या हिशोबाने हो दे, काय तुझ्या हिशोबाने तुला जेवढी आणायची तेवढी आण। तर मी त्यांना थोडीशी आणली आणि त्यांनी घेतली। तर ह्यांचं ह्या बिराडाव चाललंय। काकू खालतं ये बर का। बर तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या बर्थडेचं नियोजन चाललंय। आता थोड्याच वेळात आपण केक कापणार आहे कारण आकुबाई आता जे दूध पिली दूध पिऊन थोड्या टायमाने अजून जर समजा उशीर झाला तर झोपू बी शकते। त्यामुळं अगोदर लवकर केक कापून घ्यायचा या। हा तर आता सीताबाई त्यांना हे लावते या नख पालिस। आता त्यांचं चाललंय नटापटा। इकडे ह्यांचं चाललंय बिर्याणीचं नियोजन आणि महत्वाचं म्हणजे चिकन शिजू घालायचंय आणि आपल्याला तिकडे केक कापायचा आहे।
आको तुझं काय आहे ग? हॅपी बर्थडे म्हण. बारीक चिरलंय वाटत त्यांनी. आयशा ओके. आता नट्टीच झाली बाबा आकू. हाय कर ग बाई, असं कर असं कर. पण हॅपी बर्थडे माझा म्हण. उलटीला झाली. तर मित्रांनो आता बर्थडे आकूबाईचा आहे. तुम्ही म्हणसाल सानूबाईला बी नटावताय ना आकूबाईला बी नटावताय. तर महत्वाचं म्हणजे लहान मुलांचा एक छंद असतो की बाबा आता त्या सानूबाईला काय वाटेल, ह्याला आकूला नटावते तर मला नटवीन. आता त्यामुळे ना दोघीला सुद्धा सुंदर असं नटवायचं आणि अशा प्रकारे म्हणजे कसं बरं असून नाही काय अडचण. बघ काय घातलंय हातात, याळा. त्याचं काढून किती बाराच्या नाही घेतलं चेअर बाराच्या. ओके. बर अशा प्रकारे चिकन धुवून मित्रांनो सोडलंय बघा. आता बघूल्यात बर का. तरी अजून निम राहिले वाटत सोडायचं. व्यवस्थित परतून घ्या. वहिनी लयच बारीक करीत बसलाय तुम्ही. बरं असून चिरा तुमच्या मनाने काय अडचण नाही. आकू काय ग? अयो बघू नक पालीस कसलं. आणि कपाळाला काय लावले? कपाळाला हा काढू नका टिकली लावली वय. काढू नका आयु. अर हरायने टिकली काढली. बरं अजून टिकली नाही राहायची नग. हे काय घातले? मोठ्या स्वप्नांसाठी छोटीशी भेट हा टी शर्ट घातलाय सानायला आमच्या. म्हणजे आता मित्रांनो सानायचं नाव काय आहे? प्रगती. सानाबाईचं हिचं टोपण नाव सानू आहे आणि आक्कूबाईचं हे आक्कूबाई टोपण नाव आहे आणि आक्कूचं नाव आहे पार्वती. तर आपल्या केक वर सुंदर असं पार्वती नाव आहे टाकलंय. तुम्हाला धावतो काय काय टाकलंय त्याच्यात? हळद मीठ बर कांदा चिरून खाली घेतला तळून. आणि काय काय टाकले? हळद मीठ टाकली, तेल टाकलं, आता परतून द्यायचं. खाली बस आपली मंडी गेली तर जीप का बाहेर काढते. बोट घालते बोट काढ बाळा. नाही काढचं. तर अशा प्रकारे मित्रांनो केक आहे आणि पार्वती नाव टाकून आणलाय. तर आकूबाई आपल्या बर्थडे साजरा करण्यासाठी बघा अशी बसली. आकू तोंडातलं बोट काढ. हा तोंडाचं बोट काढलं आणि हाताची घडी घातली मित्रांनो तिने. तर आता आपण तिला या आरती वळून लगेच केक कापून घेणार आहे. वावळार बाय हो तुम्ही. साना आडेल सर बाई इकडे. लावायचं थोडाच बोट झालं ना बाई. तर अशा प्रकारे मित्रांनो पहिल्यांदा आकूबाईच्या मावळणीने तिला वावळलं. असं नाही काय अडचण. एकदम व्यवस्थित आकूबाईचा बर्थडे हा वाड्यावर एकदम भारी असा साजरा करतोय मित्रांनो. साधा बोळा.
अच्छा ओके बस 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 ठेवा. आता सीताबाईनी वावळला. आता इकडं आमच्या आप्पा भगत दादाच्या मिसेस म्हणजे लाडाई वहिनी साहेब. बघा साखर खातानी माग कळडल. असून दे असून नसतं तिथं ठेवा नाही काय अडचण. तर आता आपली काकू ओवाळते मित्रांनो. तर हे लिंबाप्पाची काकू बर का. तर आता माझी आई ओवाळती या आक्कूबाईला. आता तर आता आक्कूबाईची आई म्हणजे अनुबाई. अनुबाई आता व्यवस्थित वळवून घेते आणि वळवायचा. अरे असं दे असं दे. बस माग सरून बसा का ते दिवे लागले ती थोडं थोडं त्या हा ओके. हा ईशा बस 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 बस. तर सानूबाईनी वावळला. आता आता कुणाला वावळायचं अजून. हा आता आमचे बाबा म्हणजे आमच्या आक्कूबाईचा आजोबा बरं का. असू द्या असू द्या असू द्या नाही काय अडचण. तर बाबाला आमच्या टाचाचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळं साजरं होते असून दे. घे बाई पैसे घ्या आता टाका. घे की पैसे. हा घे तस ओके. तर आमच्या बाबांनी आक्कूबाईसाठी 500 रुपये ओवाळणी केली बर का. बस आता बस ओके बस 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 बस. दिवा हे बाप्पा गाडीला लोड झाला. चला मित्रांनो आता आपण केक कापूया. तर हॅपी बर्थडे टू यू म्हणायचं बरं का सगळ्यांनी व्यवस्थित. इथलं चाकू कुठे हे सत्तर दिसत नाही व्यवस्थित. हा दिसतोय. जरा हे पैसे ठेवा खाली. हे म्हणा रे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे पार्वती हॅपी बर्थडे टू यू पार्वती पार्वती हॅपी बर्थडे. हा दर मला मला चार की. हा अशा प्रकारे आपण बर्थडे साजरा केला अक्कूचा. तर महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला थोडस सांगायचं राहिलं तर आपल्या लिंबाप्पानी चॉकलेट आणल्या होत्या बरं का. आणि दुसरी गोष्ट भगत आपला जे आप्पा भगत आहे ना त्या आप्पा भक्तानी केक आणला आपल्या अक्कूबाईसाठी बरं का. तर त्यांनी केक घेतला. त्यांना म्हणत होतं बाबा मी मपला मी घेतो पण ते काय ऐकाना झाले त्यामुळं नाही काय अडचण म्हणलं असू दे घे बाबा. तर ह्या आप्पानी केक घेतला आणि ह्या आप्पानी चॉकलेट आणल्या. तर सगळ्यांना चॉकलेटा वाटल्या व्यवस्थित. आणि आता आपण चला इकडं बिर्याणीचं नियोजन कसं चाललंय ते बघूया. कुठपर्यंत नियोजन आले रे. तर आणि व्यवस्थित बारीक करा तुकडं तुकडं आणि सगळ्यांना वाट बर का.
हा, तर इकडं चाललंय अनुबाईचं केक बारीक करायचं आणि सगळ्यांना आता वाटायचं. काकू तुझं काय चाललंय? मी बाबा भांड कुंड दुखी ना आता हे. बर बर हो दे सावकाश हो दे काय अडचण नाही. तर सुंदर असा जाळ चाललाय मित्रांनो. सगळ्या बाया बनवायचं नियोजन चाललंय आणि महत्वाचं म्हणजे बिर्याणीतलं जरा थोडस मला माहिती आहे त्यामुळं मी आता इथून पुढे सांगणार आहे. त्यांनी चिकन व्यवस्थित शिजवून घेतलंय. आता आहे जसं तुम्ही कालवण बनवता का नाही तशा प्रकारे एकदम सुंदर असं कालवण बनवून घे आणि नंतर मग शेवट हे तांदूळ सोडायचा. तर पुड्या वगैरे आणल्या होत्या ते ह्याच्यात तळून घ्यायचं या. तर इकडं आता खडा मसाला आहे मित्रांनो. खड्या मसाल्याचं काय करायचं डायरेक्ट काय त्यात टाकून जमत नाही कारण ते येलदोडा हे असते तर त्याच्यात ते फक्त त्याचा रस म्हणजे उकळून घेतलं की त्याचा रस फक्त उतरून घ्यायचा. कारण हाय असं टाकलं का नाही ते दाताखाली आलं की जाणांगत. बस बस पाणी लय ना का पाणी आहे हे झालं कर बारीक दे सगळ्यांना एक 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 फोड. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम शिजवून घेतलं व्यवस्थित. आता हे इकडं आकुबाईला आणि सानूबाईला हे आळणी पाणी म्हणजे बिना तिखटाचं ठेवायचे. तर आता हे उकळायला लागले आपलं दानपत्र ते खडा मसाला म्हणते त्याला ते. तर इकडं चाललंय नियोजन बिर्याणीचं आणि तिकडं अनुबाई सगळ्यांना आता केक देणार आहे. ए दाजी घे केक. हे म्हणजे बिना तिखटाचं तयार झालंय शिजून एकदम व्यवस्थित आणि मसाला तळून घेतलाय त्यात खडा मसाला वगैरे सगळं आणि एकदम सविस्तर असं. आता तिखटाची भाजी पूर्ण बनवून झाली का नाही मग त्यात आपला हा तांदूळ सोडायचा आहे. सोड सोड सगळा सोड. बसल का? बसल नाही बसल्यावर मग कसं काय होईल? नाही बसायचं त्याचं. नाही तांदूळ नाही तिथं तर बासुमती तांदूळ आहे मित्रांनो. हा एकदम व्यवस्थित खाली परातीत ओतून घेतला आणि त्याच्यात काय म्हणजे बघितलं बाबा काय म्हणजे हाय का काय तर एकदम स्वच्छ असं आहे. आता ह्याला उकळी फुटली की तो तांदूळ एकदम व्यवस्थित असं सोडून घ्यायचा आणि आपली तांदूळ शिजायची वाट बघायची. मग तांदूळ शिजला आणि बिर्याणी आपली तयार झाली की मग नंतर सगळी ही मंडळी जेवाय बसणार आहेत सगळे असे एकदम सुंदर असं. तर तांदूळ सोडून घेतली आता तांदूळ सोडलीत आहे. तर आता हे थोड्या टायमाने शिजलं का नाही की बिर्याणी तयार होईल बरं का मित्रांनो. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी मित्रांनो तयार झाली या. तर भात शिजला आता एकदम व्यवस्थित. थोडासा वापरून द्यायचा आहे आणि उतरवायचा आहे खाली बरं का. आता एक 5 मिनिटात जेवायलाच बसू. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला ही बिर्याणी एकदम तयार झाली आणि आता चुलीवर खाली उतरावली. तर गडीभर परत ठेवायची त्याच्यामध्ये उकलल. तर आता जेवायच बसायचे. घ्यायचं बसून गड्यांनी. तर मित्रांनो अशा प्रकारे गरम गरम बिर्याणी. तर इकडं ताटं केली तर आणि गडी इकडं बसली तर जेवायला बरं का. लिंबाप्पा सत्तादाजी आपला 70 आणि इकडं भगत आप्पा आणि इकडं आपली बाबा बसली तर बाबाच्या कडला सानूबाई बसली. तर आपली अक्कूबाई जिचा बर्थडे होता ती झोपली आणि इकडं बायांचं चाललंय नियोजन अशा प्रकारे कुणी काय करतंय. तर बघू आता गाड्यांनी योग्य घास खाल्ल्यावर कसं काय त्यांना टेस्ट विचारू आपण बिर्याणीची बरं का. तर अशा प्रकारे एकदम भरपूर आपण असा बनवलाय आणि इकडे परातीत जरा गार करायला ठेवा परातीत काढून घेतलाय. पोचलं का मंडळी या जेवायला हे दानाच्या पोरीचा बर्थडे होता. मस्त पाकी त्यांनी बर्थडे केला बिर्याणी केली आणि आता जेवाय बसलोय. हो टेस्ट भात बर बसा गाड्या हो.
बसू का? हा बसा बसा बिंदास बसा. चालतंय. आणि टेस्ट सांगा मला कशी काय बिर्याणीची हो. काय खराट आणि व्यवस्थित सांगा. कांदा चिरलाय पलीकडं. काकू कांदा फिरवती या. घ्या जो कांद्याचं. वक्की झालं या ह्याचं हे सांगा मोर वक्की सगळं केलंय ती. तर आप्पाचं म्हणणं आहे बाबा आमचं हे साधं बोळ नियोजन मित्रांनो हा कसं काय वाटलं हे कमेंट मध्ये नक्की कळवा मला. हा नाही का आपा कसं काय चवदार झालंय ना. हा चवदार झाले पद्धतशीर. हा ना मस्त पाकी बघत मस्त झालंय. सतना ना चांगलं झालंय. दाजी कसं काय बरं आहे ना. इकडं बाबा एकदम टेस्ट आहे ना. चालेल नाही काय अडचण. ते केंडातलं पाणी चांदी भरून दे. लिंब आहे तर होय हायत माझे. आणखी काकू मग थोडी साखर असली पाणी गरज तुम्हाला साखर म्हणतो आपण. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन झालंय. तर हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की कळवा बरं का मित्रांनो. तर आता मी ही जेवण करतो आणि थांबतोय तर मित्रांनो धन्यवाद.